येशिरी नगराला मजानीच्या वेळेला गायन लागला गायाला माहितीये का अरे ये शिर झडपा उघडाव्या आत मला घेवावा मंडेगारीच्या नातात देवा माझ्या विठ्ठलात बोलून घेतलं ऐकून येसराक्या बाळाने दिवस कुठला की बाहेरला माणूस आमच्या गावात घेत नाही आणि गावातला माणूस आम्ही बाहेर नाही म्हटलं थोडं आता नेम रे गावाला आता नेम रे गावाला कसार घेणारे तुला कसार घेणारे तोंडाला देवदावत उभा राहिला पण या अलकिरी नगराला काय नाही होता माहितीये का चांगला कंठ सोकराय भुकलीची व्यापूळ झाला पोटात जमणे माझ्या पाठीला गेले इशीच्या झडपा उघडा मला असं म्हणू लागला हे बाळा सांगतो ऐक तुला इशी झडपा उडाला पाहिजे तुझ्या गावाला किती आम्हाला पाहिजे घ्यायला म्हणल्यानंतर पंढरीच्या नात्याचं देवा विठ्ठलाचं बोलणं हे जरा क्या बाळानं ऐकून घेतलं इशीच्या तोंडाला आणि येसरा क्या बाळ बोलत होता या काशीच्या साधूला साधू महाराजा काय सांगायचं तुला महाराज काय सांगायचं तुम्हाला काय झालं आमच्या गावच्या धन्याचा नेम कसा आहे माहित आहे का कधीकडे काय झालं म्हणलं गावच्या धन्याचा अनुच्छेदाचा दिवस बुडल्यानंतर आम्ही बाहेरला माणूस आमच्या गावात घेत नाही आणि गावातला माणूस आम्ही बाहेर सोडत नाही. म्हणजे आता नेम आहे आमच्या गावाला पहिल्यापासून. आता सांग मला गावच्या धन्याचा नेम मोडायचा कसा तुला आज कसा घ्यायचा मी धन्य अनुषिदाचा नेम कसा मोडणार मी तुम्हाला हात कसा घेणार अहो म्हटलं तिची आज्ञा घेतल्याशिवाय मला हात घेणार नाही म्हणला. बघा भगवंताला लाईला जरा देवीचा विचार करू लागला तेव्हा विठ्ठलानं काय केलं रे बाबा या अलकिरी नगराला मजानीच्या वेळेला देव विठ्ठल कीर्तन करू लागला गायन गाऊ लागला रामाची रात्र करमू लागली अलकिरी नगराला. मजानीला प्रकार काय घडला माहितीये का तेव्हा विठ्ठलानं वाणी रूपी देवानं या अलकिरी नगरावर
रे बाबा उजेड पाडला त्या मध्यानीच्या वेळेला देवाचा उजेड पडला टाळ मुतुगाची धुमी लावली होती देवा गावाचा गाव जागा झाला गाव विचार करू लागेल मायाच्या रातला मायाच्या रातला काही झालं नवाल काही झालं नवाल गिरीनगराला आलं गिरीनगराला पंढरीच्या नाताने उजेड पडला गावाला जानीच्या वेळेला जाग देवा झालं या गावायाचं गाव की गा गावायाचं गाव की गा जमा गोळा झालं या गा गावायाच्या मदाला पिंजर लागले करायला गा पिंजर लागले करायला गा अरे कोण साधू आला या गा आमच्या बाबा गावाला या गावाला साऱ्या रे गावाला गोड साऱ्या रे गावाला गावायाचं रे गाव गा निमणे बाबा रे चालले मायाच्या रे वाड्याला गावाचं गाव गोळा झालं आणि ऊन कुठं चाललं पण आता साधू आल्याला कोणाला तर सांगायला पाहिजे गावच्या धनाला सांगितलं पाहिजे म्हणून गावाचं गाव गोळा झालं आणि जाता बी जाता निघून चाललं शेताच्या वाड्याला आणि काय सांगतो तू माहितीये का धना मुक्षिदाना कोण साधू आला या आमच्या गिरीनगरा पाहिजे घ्यायला हात पाहिजे नेला घ्यायला पडलं जीवाला पुढे पडलं जीवाला
झडपा उडाव्यात ते लागे वावा दय केली गडबड गडबड गा दय केली धांदल धांदल गा झडपा उघडल्या उघडल्या गा पंढरीच्या नाताला नाताला गा घेतला घेतला गा गावायात गावर गाव की गा देवा विठ्ठलाने आणखी नगरावर उजेड पाडला गावाचं गाव जागे झालं पहिला असला कोण साधू आला आमच्या आणखी नगराला आणि एकटाच कीर्तन करता आपण हजार लोकांचा कापून केलं वाटतोय गावावर उजेड उजेड पाडला असला साधू आम्ही याच्या आधी गाव बघितला नाही आणि इथनं मोरा आलेला नाही इथनं मागे तिकडे आलेला नाही गावाच्या गावला बाबा आणि त्याला जागा झालं आता जाऊन सांगायला पाहिजे गावच्या धन्याला गावाच्या गाव निघून चाललं धन्या मुर्शिदाच्या हवाल्याला जाऊन बोलत होत्या गावच्या धरा अमुक शिदाला महाराज काय सांगायचं तुम्हाला काय झालं बाबा कोण काशीचा साधू आलाय आमच्या हलकेरी नगराला याच्या अंगाचा उजेड पडलाय हलकेरी नगराला आता एवढं गाव जरा सांगा आले म्हणल्यानंतर आणि म्हणलं या काशीच्या साधूला आजूबाजी घ्यायला सर्व सारे गाव सांगू लागलं गाव सांगते म्हणल्यानंतर गावच्या धन्याचा धन्या मुर्शिदाचा नाहीला झाला हेच राख्या बाळाला सांगितलं बाळा काशीच्या धडपा उघड काशीच्या साधूला आज घे बाबा तुम्ही एवढी सगळी सांगायचं म्हटलं आता मी एकटा तर काही जाऊ म्हणतो म्हणला आता हरकत नाही म्हणू लागलं काशीच्या साधूला हात घ्या म्हणून धन्या मुर्शिदानं आज्ञा केली राख्या बाळाला आता गावातला काय विचार करा काशीच्या साधूला चालवत कसा न्यायचा बाबा काशीचा साधू आला आमच्या हलगिरी नगराला तेव्हा त्याला मोकळा चालत म्हणून चालतंय का गावातले गाव काय करलं पाय घरात टाकू लागेल गावायाचे गाव गा गावायाचे गाव गा पाये गड्या टाकते पाये गड्या टाकते पंढरीचा महाराज यावन उतारले पंढरीचा महाराज गावन उतारले गावायात गाव गा गावायात गाव गा काशियाच्या साधूला रे काशियाच्या साधूला घेऊन बाबा चाललं घेऊन बाबा चाललं घेऊन पूट गेल्यात रे घेऊन पूट गेल्यात गावायाच्या मदाला कधी पाहले कट्याला काशियाच्या साधूला गाव घेऊन गेलं तरी दयो महाराज देव मला विचारा नदीच्या वेळेला गायन लागला गायाला गायन लागला गायाला कीर्तन लागला करायला रामायाची रात्रेला रामायाची रात्रेला लागली करायला आले झालं नवाले काही ना झालं नवाले बघा गावाने काय केलं धन्या मुर्शिदानं सांगितल्याप्रमाणे हेच राख्या बाळाने झडपा उघडल्या काशीच्या साधूला हात घेतला पण परत गावाचा विचार चालला या काशीच्या साधूला चालवत कसं न्यायचं बाबा गावा नाही ते आलाय होय. तेव्हा या साधूला म्हणला तर चालवत मोकळा चालवत नाही चालणार नाही आपल्याला त्या गावातलं गाव काय करत पाय घरात टाकू लागेल गावाचं गाव ना बाबा पुढं पाय गड्या टाकत होत देव विठ्ठल त्यावनं मागणं चालू लागला गावाच्या गावने या काशीच्या साधूला घेऊन गेले गावाच्या मदाला गावाच्या मधाला काशीचा साधू जाऊन
कट्ट्यावर देवानं टाळून हाताला धरलं. आणि बरे कीर्तन करूला गायन गाऊ लागला. रामाची रात्र आली होती सरायला आणि अलकीनेला गाव लागलं होतं कीर्तन ऐकायला. रामाच्या राताला गावाचं गाव कीर्तन ऐकू लागलं, गायन गाऊ लागलं. रात्र कवाची गेली कळाली नाही. होय. सवयच्या पाऱ्याला कोंबड्याच्या भांगला काय प्रकार घडला त्या गावाला. आता गावाचं गाव निघून जायचं म्हणजे पुढे जेव्हा याचा धन्यामुशी त्याची शेवका करायला. होय होय. आता बघा धन्यामुशी निघून जाणार गावाचं गाव पाठवलं जाणार. असा नेम चालला होता अलगिरी नगराला. पण त्यावेळी काशीचा साधू काय बोलत होता या गावच्या धन्याला. हे आमचीला काय सांगतो आई हे तुला. महाराज सांगतोय का तुम्हाला, रामाची रात्र तुमच्या गावामध्ये कीर्तन करून गायन गाऊन बाबा दुकान जीव माझा व्यापूळ झालाय. कानाला कंठ सोकलाया. त्यानं माझा कंठ झोकला तेव्हा म्हणला थोडीशी शिदारूपा मला वाढायला पाहिजे म्हणून लागला. आता अमुकशील काय सांगू मला माहिती आहे का. काशीच्या साधूचं बोललं. अरे धन्यामुषिदानं ऐकून घेतलं. आता शिदारूपा मागतोय म्हटल्यानंतर काय सांगितलं. धन्यामुषिदानं काय सांगितलं माहितीये का देवा विठ्ठलाला. हे काशीच्या साधू मला सांगतोय तुला. काय सांगितलं त्या ठिकाण्याला. अरे बाबा नितीजाने मला हातात जाण्याची पंगत पडते मला. नाही रे वाढणार सीता नाही रे वाढणार सीता रे वाढणार सीता नाही रे वाढणार. नाही रे वाढणार सीता नाही रे वाढणार. सांगतो ऐकाव चित्त ध्यान रे देवा. आचार कट्याला माझ्या आचार कट्याला नीतीच्या नेमाला बाबा नीतीच्या नेमाला. हजार दोन बाबा दोन रे हजार पंगत पडते या माझ्या आचार कट्याला. लागलं तेवढं तुझ्या पोटाला खावावं. लागलं तेवढं तुझ्या पोटाला खावावं. आलेल्या रे मैदान निघून बाबा जावावं. धर्म नाही वाढणार तुला धर्म नाही रे वाढणार. पुढं पडल जीवाला पंढरीच्या नाताला. काय झालं नवाल अलगिरी नगराला. देवा विठ्ठलानं काय मागितलं. सिद्धारूपा. धन्यामुक्षदा रामाची रात्र तुझ्या गावामध्ये कीर्तन केले गायन गायलं. चार पार आपल्याला. तेव्हा म्हणला जो काही मिळेल ती शिदा घेणार आणि मी निघून जाणार म्हणता माझ्या वाटेनं. आता धन्यामुशीला काय सांगितलं माझ्या काशीच्या साधूला. पंढरीच्या नात्याला काशीच्या साधूला या देवा विठ्ठलाला धन्यामुक्षदानं काय सांगितलं आपल्या घरवाड्याला. हे मला काशीच्या साधू महाराज सांगतोय म्हणलं हातातून हाता पंगत पडते म्हणा आचार कट्ट्याला. नीतीच्या नियमाला रोजच्या रोजाला 1000-2000 पंगत पडते माझ्या आचार गड्ड्याला. लागत तेवढं तुझ्या पोटाला खायचं. आलेल्या मार्गाने गिऱ्या निघून जायचं म्हणून धन्यामुक्षीचा बोलत होता या काशीच्या साधूला. काशीच्या साधूला ऐकून घेतलं काशीचा साधू सांगू लागला. पंक्तीला बसणार लागला. पंक्तीला बसून जेवणार नाही. या बाबाला पंगतीला नाही मी बी बसणार. या बाबाला पंगतीला नाही मी बी जेवणार. नाही मी बी जेवणार. या बाबाला पंगतीला या बाबा पंगतीला.
विचार केला मनाला काशिया चालता दूर हटवाद्या दिसतो या आठवाद्या दिसतो या धर्म पाहिजे वाढायला धर्म पाहिजे वाढायला काशीचा जादू म्हणतो या बसलेल्या पंक्तीला जेवणार नाही तुझ्या आचारशट्ट्याला 2000 नाही तर 4000ची पंगत पडून दे तर मी काय जेवणार नाही म्हणता तुझ्या पंक्तीला बसून काय नाही म्हणणार शिदा उत्पादे म्हणता आणि मी आल्या मार्गाने निघून जातो नाही नाही थोडं वाटलं तरी चालतंय पण सीधा उल्पा घेऊन जाणार म्हणता तुझ्या वाड्यात हो जेव्हा विठ्ठलानं हाट वाद्या देवानं हाट धरला धन्य अमुक्षिताचा नाहीला झाला पाहिला म्हणता साधूले वंगाळ दिसतोय आणि कपिलेला मला काय सांगितलं चंडीगडाच्या बाळाला जवळ बघून घेतला आणि धन्य अमुक्षितानं काय सांगितलं बाबा आता असं काय मला घराला निघून जा मला माझ्या काय करायचं काशीला जातो सांगितलं काय घरातल्या घरी तुला काय सांगायचं माहितीये का घरातल्या माझ्या राणीला जाऊन सांगायचं काशीच्या साधूला धर्म पाहिजे वाढाय मग त्या ठिकाण्याला तुंबरानुया मांडल तुंबरानुया मांडल रसया वविना मोरल्या भागाला या भावांची झाली या जोरात झाली या जोरात कारण्याला या मुलाला भेट कशी होणार त्याला भेट कशी देणार कशी होणार भेट कशी देणार राजा गाण्याला शास्त्राचा आधार थोड गाय गाऊया देवा सेवा करूया थोड गाय गाऊया देवा सेवा करूया या रानूला केले कांबळ्याच्या गाडीला गेल्यानं तुमराने आमरत राहिले अरे जाऊ दे दुसऱ्याला माझ्या शैरव विकाराला शैरव विकाराला माझ्या जोडीदाराला